नमस्कार मित्रांनो, आय एम दाव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. तुमचा भाऊ आता निघालाय रूम मधून. आता रात्रीचे वाजले होते 1 आणि 1:30 वाजता आम्ही जुनागडच्या पायऱ्या चढायला सुरुवात केली. 100 पायऱ्या चढलो आणि वाटलं अजून 10,900 पायऱ्या चढणं काय आपल्याकडनं शक्य नाही. साईडला पूर्ण जंगल, फक्त चंद्र आणि त्याचा प्रकाश दिसत होता. आणि दत्तांचं नाव घेत पुढे हळूहळू चढायला सुरुवात केली आणि वरतून जुनागड सिटीचा व्ह्यू बस लाइटनिंग दिसत होता. जशी उंची वाढत गेली तशी थंडी पण वाढायला लागली. वारा एवढा जोरात होता की जसं कोणी आपल्याला ढकलताच. आणि तोल सांभाळत पुढे चढायला लागलो. गिरनार पर्वत हा खूप प्राचीन आणि पवित्र पर्वत आहे असं मानलं जातं. इथं दत्तात्रय महाराजांनी तपस्या केली होती, म्हणून या प्रवासाचा खूप आध्यात्मिक अनुभव आला. आणि रस्त्यात इथं जैन मंदिर पण आहे. साधारण 5,000 पायऱ्या चढल्यावर मंदिराचं दर्शन दिसू लागलं, पण अजून 6,000 पायऱ्या बाकी होत्या. थांबत थांबत दम घेत घेत आम्ही पुढे जाऊ लागलो आणि 6 वाजेपर्यंत आम्ही मंदिराच्या कमानीपर्यंत पोहोचलो. आणि शेवटी 7 वाजता आम्ही मंदिराजवळ पोहोचलो. आणि भाई, हा वरतून दिसणारा व्ह्यू मी शब्दात सांगू शकत नाही, इतक्या उंचीवरून. आणि हा सिनेरिओ बघून खूपच छान वाटत होतं. वारा जोरात, थंडी आणि मनात खूप शांतता होती. इथे लेफ्ट साइडला प्रसादालय आहे. सकाळी 8 वाजता आम्ही परत खाली उतरण्यासाठी सुरुवात केली. आसपासचा निसर्गाचा व्ह्यू खूपच सुंदर दिसत होता. खाली उतरताना हे मंदिर दिसलं की समजायचं 5,000 पायऱ्या बाकी आहे. इथं रोपवे सुद्धा आहे, पण रोपवेचा टाइम सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आहे. आणि रोपवे फक्त पहिल्या 5,000 पायऱ्यांपर्यंत आहे. आणि दुपारी 2:30 वाजता आम्ही खाली पोहोचलो. आणि हो, तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि पेजला फॉलो पण करा. भेटूयात आपण आता नेक्स्ट व्लॉग मध्ये.